रामकृष्ण हरी माऊली. मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात आधी ना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि आज ना मी दिवाळीचं फराळ बनवायला सुरुवात करणार आहे. काय झालं, ह्या वर्षी ना खूप लेटच झाले मला फराळ बनवायला, नाही तर दरवर्षी माझं बऱ्यापैकी लवकरच होतं. ह्या वर्षी ना माझी जरा तब्येत ही थोडी बिघडली होती मध्ये, आणि कंटाळा पण आला होता, काय माहिती का. तर आम्ही ना गणपती दिवाळीला गावी नाही जात, म्हणजे कसं दुकान असतं आणि दुकान चालू ठेवू नका ना, आपलं काम आहे. लक्ष्मी कशी चालूच राहिली पाहिजे, आणि कसं सीझनचा पण टाईम असतो आणि धंद्याचा पण टाईम असतो, त्यामुळे आम्ही दोघे तर कधीच गावाला जात नाही दिवाळीत. अभि गावाला गेलाय, त्याला सुट्टी लागली का त्याला पहिलं गावाला जायला पाहिजे. तो तर लगेच गेला गावी, आणि भक्ती आहे. तर बघू, भक्ती जर गेली तर जाईल, नाही तर ती पण ह्या वर्षी नाही जाणार. जर कुणी जोडीदार भेटलं तिला जायला तर जाणार, नाहीतर ती पण नाही जाणार. मग आम्ही ती घ्यायचे. तर दिवाळीचं काय नाही, फराळ मी ह्या वर्षी थोडंच बनवणार आहे, जास्त काही नाही बनवणार. आज बघते बेसन पिठाचे लाडू आणि चकलीची भाजणी तयार करून ठेवते, म्हणजे मग उद्या दळायला देता येईल मला. आणि मी ना हे राशनचे तांदूळ आहेत ना, मस्त असे सकाळी धुवून वगैरे सुकत घातले होते, मस्त सुकले पण. म्हणजे मी कसं राशनचे तांदूळच वापरते भाजणीला, मस्त मस्त होती भाजणी त्याची. ते पण आहे ना, मी नेहमी धुवून आणि सुकून मस्त अशी भाजून घेते भाजणी करताना. असे तसेच नाही मला आवडत, त्याला कसं पावडर वगैरे असते ना. मग मी मस्तपैकी असे धुवून सुकवते फॅन खालीच, उन्हात नाही सुकवत, फॅन खाली सुकवते. आणि मग त्याचे मस्त असे तांदूळ ना आपण भाजून घ्यायचे, मग छान होते भाजी, वास वगैरे नाही पिठाचा. आणि कसं राशनचे तांदूळ आहेत ना, मग जरा थोडे धुतले ना, मग त्याच्यावरची पावडर कचरा वगैरे असतो तो निघून जातो. मग अशा प्रकारे बघू. आता आज मी बेसन पिठाचे लाडू आणि भाजणीचं एवढं ट्राय करणार आहे म्हणजे बनवायला. आणि जर वेळ उरला तर मग ह्याचं पण तयारी करेल, शंकरपाळीचं पण करेल. बघू, व्हिडिओ तुम्ही ना शेवटपर्यंत पहा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मला पण आवडतं ना तुम्ही, आणि कमेंट नक्की करा. आता वाजलेत 8, तर माझ्याकडे आता बराच वेळ आहे, कारण अभि पण नाही आहे आणि भक्ती आहे, तिचं काही टेन्शन नसतं मला. दोघे एकत्र असले ना की त्यांची सारखी भांडणं चालू असतात, त्याच्यामुळं आज मी निवांत आहे. आणि हे पण कसं आता धंद्याचा टाइम आहे, त्यामुळे लेटच येतात, 1 वाजता त्यांना रात्री यायला, मग मला बराच वेळ आहे. तर बघते मग मला जेवढं जमन ना तेवढं मी प्रयत्न करते बनवण्याचा. म्हणजे मग कसं उद्या थोडक्यातच राहील, मग चिवडा वगैरे उद्याच्याला ठेवते आणि चकली उद्याच्याला ठेवते. मग आज ना चण्याच्या पिठाचे मस्त लाडू आणि भाजणी तयार करून ठेवते, आणि बघते शंकरपाळ्यांना वेळ भेटला तर शंकरपाळ्या पण करून घेते. मग जास्त काही करायचं नाही मला, अर्धा किलोच मी करणार शंकरपाळ्या, मग होऊन जाईल असं वाटतंय मला. मग बघू, तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आता एवढं काम करायचं म्हटल्यावर चहा तर व्हायलाच पाहिजे. मग थोडासा चहा घेतला आणि म्हटलं आता मी कसं दुपारी 2-2:30 वाजता दुकानावर जाते, आणि संध्याकाळीच येते डायरेक्ट 7, 7:30, 8 वाजतात मला यायला भाजी वगैरे घेऊन येता करता. तर मग ते दुपारचे जे हे लोक जेवलेले सगळे भांडे वगैरे ती घासून घेतली, आणि लगेचच म्हटलं चला लाडूची तयारी करून घेते. तर मी ना इथं 1 किलो पॅकेटचंच आयतंच म्हणजे दुकानातलं पीठ घेतले, चण्याचं पीठ. तर दरवेळेस ना माझ्या सासरकडून म्हणजे सासू देते चण्याचं पीठ, किंवा मग आईकडून असतं, म्हणजे घरचंच असतं दरवेळेस. पण यावेळेस ना माझं घरचं पीठ संपलं होतं, म्हणून मग मी दुकानातलंच पीठ वापरले. तर 1 किलोचं पॅकेट मी पूर्ण घेतले, म्हणजे जेणेकरून मला अंदाज पण व्यवस्थित येईल. आणि बघा, असं जास्त घट्टसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशा प्रकारे पीठ आहे ना आपल्याला भिजून घ्यायचे. थोडंसं चिमूटभर मीठ टाकले मी चवीपुरतं, आणि म्हटलं 10-20 मिनटं मी तसंच असं भिजून ठेवते. आणि म्हटलं चला तोपर्यंत भाजणी भाजून घेते. तर तुम्हाला मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलंच तांदूळ कसे मी धुवून वगैरे घेते ते, आणि सुकून वगैरे घेतलेत. मस्त असे लालसर होईपर्यंत मी सर्व असं भाजणी भाजून घेतली. तर संपूर्ण भाजणीचा व्हिडिओ ना मी शॉर्टमध्ये बनवला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघा. मस्त अशी भाजणी मी तयार करून घेतली आहे, आता उद्याच दळायला देईल मी. आणि म्हटलं ती थंड करायला ठेवली बरं का, आणि थंड होतपर्यंत म्हटलं चला नंतरच भरून ठेवीन मी. तर मग आता मी ना कळी पाडायला घेतली, तर गॅस मी ना खालीच घेतलाय. म्हटलं आता उभं राहून तरी किती वेळ ना करणार मी, बराच वेळ लागणार मला, म्हटलं मग खालीच गॅस घेते. मग खाली गॅस घेतला आणि लगेच कळी पाडायला सुरुवात केली.
तर आम्ही ना म्हणजे माझ्या सासरकडे असं कळीचेच लाडू बनवतात आणि आईकडे आहे ना दामटीचे लाडू बनवतात. लग्नाच्या आधी तर मला कधी लाडू बनवायचा चान्स भेटलाच नाही, म्हणजे मी शिकलेच नव्हते. आईन तेच बनवायचे, मामी वगैरे असतात ना त्या मिळून बनवायच्या, तर आम्हाला कधी चान्स भेटलाच नाही लाडू बनवायचा. तर मी ना लग्न झाल्यावरच लाडू बनवायला शिकले. तर हे असे आहेत ना माझ्या सासूने लाडू शिकवलेत बरं का मला बनवायला, आणि मला आता आहे ना परफेक्ट त्यांच्यासारखेच लाडू बनायला बनतात माझे. तर आहे ना मला माझे ना सासूचे हातचे लाडू खूप आवडतात. म्हणजे ते लोक आहे ना असे कळीचेच बनवतात, आकान त्यांच्यासारखे असे दामटीचे नाही बनवते आणि खूप मस्त होतात. तर मी ना ती कळी बाकीची होईपर्यंतच आहे ना असे लाडूचे ते जी बनवलेली पहिलीची हे आहे ना कळी, ती अशी चुरून म्हणजे अशी बारीक करून ठेवत होते, जेणेकरून ती कडक नाही होणार हवेने ना. तर आता ही कळी ना आपल्याला पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. तर ती मी होईपर्यंत म्हटलं पाक करायला ठेवते एकीकडं. तर पाक पण बघत होते आणि ती कळी जी आहे ना ती पण बारीक करत होते. आपल्याला पूर्ण कळी ना अशी एकदम बारीक मिक्सरला बारीक करून घ्यायची. आता ती पूर्ण कळी मी मिक्सरला बारीक करून घेतली, तोपर्यंत पाकही बनतोय. तर पाक आहे ना आपल्याला जास्त घट्ट नाही बनवायचा, एकतारीच बनवायचा आहे. तर पूर्ण चुऱ्यामध्ये ना मी बारीक करून घेतलेला, त्याच्यात मस्त अशी वेलची जायफळाची पूड घातली, खूप जास्त अशी घातली म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि पाक पण बघा एकदम गरम गरमच पाक आपल्याला त्यात टाकायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण हलवून घ्यायचं आहे छान असं. आणि मी लाडू आहे ना जेव्हा पाक ओतून ठेवते ना तेव्हा लगेच नाही बांधायला घेत बरं का. रात्रभर आहे ना भिजवत ठेवायचं, म्हणजे एकदम ती कळीमध्ये ना पूर्ण पाक मुरला जातो. तर तसंच मी झाकून आता रात्रभर ठेवणार आहे आणि सकाळचे लाडू बांधणार आहे. तर म्हटलं चला आता शंकरपाळीचं पीठ भिजवायला घेते. तर मी ना अर्धा किलो पीठ घेतले, मैदा घेतलाय अर्धा किलो, आणि अर्धा किलोसाठी अर्धी वाटी डालडा आणि अर्धी वाटी पाणी आणि 1 वाटी म्हणजे लईतले आपल्याला पाव किलो साखर, पाव किलो थोडेसे वर साखर पाहिजे. मला जास्त थोडं गोडच आवडतं म्हणून मी आपली थोडीशी जास्त घेते, नाही तर पाव किलो साखर घेतली तरी होते. तर ते पीठ भिजून घेतलं मी शंकरपाळीचं. आणि स्वयंपाक पण करायलाच पाहिजे ना, आता स्वयंपाक तर केलाच पाहिजे. मग एकीकडे ना कुकर लावला भाताचा आणि एकीकडे म्हणलं तर साधं सिंपल आपलं बटाट्याचंच कालवण करूया. मग बटाट्याचं कालवण टाकलं. तर सगळं एवढं होईपर्यंत आहे ना 12ला म्हणजे असे 12 वाजायला आले होते. तर माझा आता दुसऱ्या दिवशी उपवास लागणार आहे. तर बघू आता मला 12च्या आतच जेवण करून घ्यायला लागणार आहे. तर बटाट्याच्या कालवणात काय नाही, साधं सिंपल आपलं फोडणी टाकली मी, लाल तिखट, हळदी आणि हे धना पावडर थोडीशी टाकली आणि कालवण शिजायला टाकलं. तर वाटण पण बनवून घेतले मी एकीकडं, थोडंसं खोबरं, लसूण आणि हे शेंगदाणे ते वाटून घेतले. आणि म्हणलं तोपर्यंत शिजते कालवण, तोवर मी हे करून घेते आपलं शंकरपाळीचं पीठ मळून घेते. सॉरी मग अशी आहे ना मी ते पाणी गरम करून घेतलेले ना ते थंड करायला ठेवलं. ते पूर्ण एकदम थंड झाल्यावरच पीठ मळून घ्यायचे. बघा 12 वाजायला 10 मिनिटच कमी आणि आता माझा उपवास पण चालू होईल. मग मी काय भाकरीची वाट नाही पाहिली, म्हणजे मलाच बनवायची आहे, पण म्हटलं जाऊ दे आता भातच खाऊन घेते. आता भात आणि कालवण तर गरम गरमच होतं, तेच घेतलं मी खायला. आता भक्ती तर नाही, भक्ती खाली गेली आहे मेडिकलमध्ये. आता मी एकटीच घेतले जेवायला. आता काय करणार मग जेवून घेतलं आणि म्हटलं चला आता शंकरपाळीच बनवायला घेते. पीठ पण व्यवस्थित भिजलं होतं. बघा शंकरपाळी न करताना मी जरा थोडी जाडसरच लाटते, म्हणजे जेणेकरून एकदम टम्म फुगतात अशा शंकरपाळ्या आणि एकदम मऊसूत होतात बरं का, खुसखुशीत. अशा कडक नाही होते, पातळ नाही लाटायचे आपल्याला लाटे, अशी जाडसरच ठेवायची, म्हणजे शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत होतात. त्या शंकरपाळ्या सगळ्या मी ना काय केल्या अशा बनवून ठेवल्या आणि म्हणलं चला तोपर्यंत ना भाकरी करते. तर भाकरी बनवून घेतली. आता यांना तर संध्याकाळची भाकरच लागणार, म्हटलं आता भाकरी करून घेतली. आणि मला आहे ना अशी सवयच आहे, स्वयंपाक करताना जे भांडी राहिलेले असतं ना ते पण हातासरशी घासून टाकायची. किचनवरती अजिबात असं काही राडा माझा जास्त नसतो आणि मला आवडत पण नाही ठेवायला. एक वेळेस थोडा स्वयंपाक लेट झाला तरी चालेल, पण ती भांडी पहिले घासून टाकायला लागतात मला. आणि बघा इकडं गॅस पण चालू आहे, पण माझी घाई बघा किचन वाटा कधी पुसेल आणि कधी स्वच्छ होईल असं होतं मला. मग गॅस चालू असू दे, चटके किती बसतात मलाच माहिती, खूप चटके बसतात मला, हे माझी सवयमुळे. तर मी ना तेल तापायला ठेवलेलं शंकरपाळी तळायसाठी बरं का. तर आता म्हणलं शंकरपाळी पहिले तळून घेते.
तर काही असे मी जसे सांगते तसे काही झटकन नाही होत शंकरपाळी तळून, बराच वेळ लागतो त्याला. तर बघा 1 वाजलेत, मी बोलले ना तुम्हाला 1 तर वाजणारच आहे मला पूर्ण काम उरकायला. तर बघा सगळे अशा शंकरपाळ्या मी तळून घेतल्या, अजून काही आले नाही. तुम्हाला मी त्यासाठीच घड्याळ दाखवले 1 वाजले बरोबर. आणि एवढं काम आवरता मला एवढं थकायला झाले आता काय सांगू तुम्हाला. बघा 2 लाडू आहे ना मी वळून बघितले, मस्त असे बनले आणि देवाला पहिल्याने